नव्हती म्हणून लोकांनी एका एका पायलीसाठी एक 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 जमीन दिले ना महाराज. पायलीवर कितीवर? आता 20 लाखाच्या पुढेच बोला म्हणते. पण मग महाराज त्या काळामध्ये दिल्या आणि आता म्हणजे काय पैशाचा सुकाळच आहे. पण मग महाराज भीती आहे का नाही तुम्हाला? खायला भरपूर आहे का नाही घरात? राहायला अन्न वस्त्र निवारा कुणाच्या घरात कमी? प्रत्येकाच्या घरात आहे महाराज. 5 मिनिटं लाईट गेली की लगेच फोन करतात, लाईट येऊ दे, लगेच लाईट आली. म्हणजे सगळे यांनी संपन्न आहे. पण मनुष्य काय आहे महाराज? दुःखी आहे. प्रत्येक जण दुःखी आहे. संत म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो पाहू ते दुःखी. कुणाला सांगा, कोण तुम्हाला सुखाच्या गोष्टी सांगतं का? कुणीतरी तुमच्यापाशी आलं आणि विचारलं काय सांगतात? माझा पोरगाचा असा करतो किंवा माझा गुडघाचा असा करतो. तर गुडघा बरा झाला की मनकाचा असा करतो. म्हणजे सांगा तुम्हाला सुखाच्या गोष्टी कोण सांगतं का? कोण आहे आता माझ्या संसारामध्ये की मी सुखी आहे, माझ्याकडे पैसा आहे भरपूर, मी काय आहे समाधानी आहे? असं होणारच नाही. फक्त समाधानी ते आहेत जे संतांच्या संगतीत गेले. विठ्ठल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे. नाथ महाराज म्हणतात ही भीती जर घालवायची असेल तर शरण जावं लागेल. आणि मग महाराज शरण कसं जायचं काय हे आपण नंतर पाहू. पण मग महाराज त्याच्या अगोदर नाथ महाराज म्हणतात पक्षी कसे राहतात हे दृष्टांत देऊन अभंगाच्या
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात दृष्टांत देऊन की पक्षी अंगणी उतरते ते का गुंतो निराती. मला सांगा आपलं अंगण आहे आणि अंगणामध्ये काय आल्यावर चिमण्या आल्या. चिमण्या पक्षी म्हणजे चिमण्या, आणि चिमण्या आल्या आणि तिथनं गेल्याच नाही असं होतं का? महाराज येतात, काय खायचंय तेवढं खातात आणि निघून. तसं जर आपण राहिलो, नाथ महाराज म्हणतात काय होईल महाराज. आता चिमण्यांना तरी महाराज ते साठवून ठेवत नाही बरं का. तुम्ही चिमण्यांची घरं हुडका आजपासून, म्हणजे खरंच हुडकायचे असेल तर चिमण्यांची घरं हुडका आणि त्यांच्या घरामध्ये बघा एक पोतं तरी निघतंय का बघा. पोतं अजिबात नाही. जसं आपल्याला मोदीकडून 1,500 रुपये येतात ना, तसलं पण नाही हो. काय त्यांना फिक्स डिपॉझिट त्यांचं काहीच नाही, म्हणजे मुठभर पण नाही हो. घर तर एवढंच असतं त्याच्यात, 2 दाणे सुद्धा कधी गावणार. तुम्ही म्हणता नाही हो ते इडी बिडी येत असेल म्हणून कुठे लपून ठेवत असते, तसंही नाही महाराज. चिमण्या म्हणजे पक्षी. पक्षी धान्य कधी साठवतो का? आणि मग मला सांगा धान्य नाही म्हणून कोणता पक्षी मेलाय? कोण मेले? धान्य नाही म्हणून कोण मेले? खाण्यासाठी मेले का? मग महाराज त्या पक्षाची काळजी तो परमेश्वर करतो तर आपली का करणार नाही? पण मग महाराज आपला कुठंतरी विश्वास कमी. लक्षात घ्या बरं का. विश्वास जगात असा एकही मनुष्य नाही महाराज की देवाने त्याची काळजी केलेली नाही. तो जन्माला येण्याच्या अगोदर देवाला त्याचं प्रारब्ध बघावं लागतं आणि जसं प्रारब्ध तसं देतो. काही मुलं जन्माला येतात आणि आल्याबरोबर त्यांच्या तोंडात कशाचा चमचा असतो? सोन्याचा. सोन्याचा. मग तुम्ही म्हणतो जन्माला सोन्याचा चमचा. सोन्याचा चमचा म्हणजे त्याचा अर्थ असा की बाबा हजारो एकर जमीन, इस्टेट, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स वडिलाच असतो. पण महाराज त्या घरात जन्माला त्याचं प्रारब्ध येतो आणि प्रारब्धानुसार तो जन्म घेतो आणि जन्माल्या बरोबर काय होतो? श्रीमंत होतो. मग सांगा त्यानं काय केलं? काय केलं का? पहिल्या जन्मात कुठंतरी काहीतरी केलेलं पुण्य असतं म्हणून. आणि अशी काही महाराज लोक आहेत जे जन्माला येतात कुठं? ऊसाच्या फडामध्ये. टुळी करणारे लोकच ना, ऊसाच्या फडामध्ये जन्माला येतात आणि महाराज दुसऱ्या दिवशी बाई परत भरायला जाते. काय? ऊस भरायला. दणदणीत ठणठणीत आणि खायची बियची ते म्हणतो काय चिंता आहे जाऊ, रस्त्याच्या कडेला राहायचं मस्त पाल ठोकून. आणि मग महाराज असेही काय आहेत आणि असेही काय आहेत. पण मग महाराज या दोघांचा जर विचार केला तर तुम्हाला समाधानी कोण दिसणार आहे? सांगा आप्पा. समाधानी कोण आहे तो? हा, कारण आपल्याला तर ते भेटतच नाही तर. पण भेटलेच तर मग महाराज ते बोलत बी नाही तर एवढे फुगलेले असतात आणि काही नाही, समाधानच नसतं त्यांना. तो खालच्या त्या तो काय शिपाई वगैरे असतात ना त्याच्या बंगल्याचे, थोडं कुडकुड वाजलं, कुत्र बघलं, काय गडबड, काय गडबड. तो म्हणतो गडबड साहेब, गडबड बाहेर काय अंदर आहे, अंदर आतमध्ये गडबड आहे का? समाधानीच नाही ना. आणि महाराज रस्त्याच्या कडेला फक्त मच्छरदाणी लावताना असंच पडतो. सकाळी त्याला आरती करावं लागते, उठा पांडुरंगा, आणि मग उठवावं लागतं का? समाधानी आहे. पण मग महाराज दोघंही आहे संसारामध्ये. पण मग महाराज का हो हा समाधानी कशामुळे? कारण त्याने सगळा विश्वास, सगळा भरवसा कुणावर ठेवलेला असतो? देवावर, प्रारब्धावर. जसं प्रारब्ध तसं मला मिळत. तसं नाथ महाराज म्हणतात की पक्षी अंगणी उतरते. पक्षी अंगणामध्ये उतरतात आणि ते काय गुंतून राहतात का? तसं महाराज प्रत्येक माणसाने संसार किती करावा? मला तर वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये 1-1 टन सोनं असलं पाहिजे. तुमचं काय मत आहे तात्या मेजर? किती किती असलं पाहिजे सोनं? तो नाही, 1-1 टन. महाराज एवढी लोक श्रीमंत असली पाहिजे वाडीतली, मला वाटतं, म्हणजे भोशेतली बी असली पाहिजे, रायगाव मधली पण असली पाहिजे. पण मला काय वाटतं प्रत्येक माणसाच्या घरात किती असलं पाहिजे सोनं? 1-1 टन सोनं असलं पाहिजे. पण मग महाराज त्या सोन्यामाग काय असलं पाहिजे? कुणाचा तळतळात नसला पाहिजे. सोनं असलं पाहिजे. महाराज माणसं श्रीमंत असली पाहिजे, पण सगळ्या साध्या भाषेत बोलू का, पण माजुरी नसली पाहिजे. बरोबर आहे का? जुनी म्हण आहे का नाही? माणसं कशी नसली पाहिजे? माजुरी नसली पाहिजे. महाराज कुठं 2-4 तोळे येत की लगेच माजल्यावणी करतात आणि मग ते टिकत नाही. रावणाचं टिकलं नाही ना, आपलं काय टिकणार आहे? विठ्ठल विठ्ठल. आणि मग महाराज नाथ महाराज म्हणतात की पक्षी अंगणी उतरते. पक्षी अंगणात येतात, ते गुंतून राहतात का? लगेच निघून जातात. तसं जर मनुष्य संसारात राहिला तर सुखी राहील. नाही तर मग तुकाराम महाराजांच्या गात्यामध्ये एक उदाहरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात एक बाईला हाऊस झाली. कुठं जायची? पंढरपूरला. आणि ती कोण होती? सून नव्हती, सासू होती.
आणि मग महाराज सासू होती आणि तिला कुठं जायची हवस झाली, आताच्या नाही जुन्या जुन्या, कारण आता तसं नाही, आता बदललाय का. आणि मग मला जायचंय आता तर जुना काळ. मग दिंडी वगैरे आता उद्या निघणार आहे म्हणून सगळी तयारी, मला पंढरपूरला जायचे, मला पंढरपूरला जायचं, सगळं भरून ठेवलं. आणि गावामध्ये दिंडी निघाली. आणि मग दिंडी निघायची तेवढ्या सासूला सून सांगू लागली, ऐक गोष्टी सादर बाळे, कधी जाताना फुटकी पाळे. ऐक सुनबाई, मी कुठे जाणार आहे? पंढरपूरला. तुकाराम महाराज अभंग सांगतो, कधी जाताना फुटकी पाळे. फुटकं पाळ कळतं का? पाळा म्हणजे भांडी, तो भांड्याचा पसारा. मी पंढरपूरवरून माघारी येईपर्यंत भांडी कुठं फेकून द्यायची? कधी जतन जतन करून ठेवणं म्हणजे हा. आणि मग तिनं सांगितलं, बर बर आत्याबाई तुम्ही सांगताल. तुकाराम महाराजांचा अभंग आहे अख्खा मोठा. तसंच मी काय सगळे जतन करून ठेवी. माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. गौऱ्या महाराज, गौऱ्याचा मोठा कलवड म्हणजे अशी गंज कशी लावतात असं लावलेलं होतं. सांगितलं त्याला हात लावायचा नाही, किती पाऊस आला म्हणून गौऱ्या नाही घालायच्या, सरपण ओलं घाल, पण त्याला हात लावू, कारण ती माझ्या हातच आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. का आवाज चालली पंढरपुरा आणि वेशी पासून आली दारा. सांगितलं परत आणि पुन्हा गेली. आणि दिंडीत अभंग सुरू झाला, रूप पाहता लोचेने सुख. आणि तिला लक्षात आलं सुख झाले, कशाचं सुख आहे. आणि जर एखादा भिक्षुक आल्यावर घरी द्यायची ना हक्क भरून, मग परत माघारी आली. भिक्षुक आला दारा. जर एखादा भिकारी आला सांगितलं कुठे गेली तुझी सासू, लय चिकट होती असं म्हणणारा, आणि तुला तुला चांगलं घर बोलून लुटून देईन आपलं घर म्हणून सांग त्याला. भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. त्याला सांगायचं माझी सासूबाई कुठे गेली, आणि ती माघारी आल्यावर मिळेल तवर मिळायचं, आणि जमान्याचं मी घरी. म्हणजे असं सांगायला लावलं. तुकाराम महाराज म्हणतात, बर ती दिंडी महाराज पुढे पुढे गावाच्या बाहेर गेली. आवाज चालली पंढरपुरा आणि वेश लागली. पुन्हा वेशी पासून आली घरा. आणि मग सांगितलं, आता माझं ऐक बर का, मी जोपर्यंत पंढरपुरावरून येत नाही तोपर्यंत घरातलं काय द्यायचं नाही. तिने सांगितलं, आत्या तुम्ही लवकर जा, सासूबाई सोयीत जोडा, तुम्ही सगळं सोयीत जोडा आणि लवकर जा. तिला वाटलं वा वा वा, म्हणजे मला घालवायसाठी बसली वय. आणि म्हणले आता मला कशाचं पंढरपूर, मुले बारे लेकुरे घरदार आणि हेच माझे पंढरपूर. आता मला पंढरपूरला जायची काय गरज आहे, ही मुलं बिलं हेच माझं पंढरपूर आहे. आणि मग मला वेशीपासून जी घरी आली ती अजून पंढरपूर पाहायला गेली. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आयसे जन आणि गोवी येले माये करून. यांना काय असतं महाराज, माया माया. चिमणी का गुंतत नाही इथं, कारण तिला माया धरते का, मोह धरते का नाही. आणि आपण का गुंततो, मोह. विठ्ठल विठ्ठल. आणि मग मोह धरल्यामुळे वारी पण नाही झाली. आणि मग घरी घरी असल्यावर काय महाराज, मग दुःखच आहे. हे असंच झालं तसंच झालं. वारी गेली, सगळे गेले. महाराज याच्यावर दृष्टांत सांगतो. पूर्वीचा काळ, आणि एक जणाचा मालक काय काम वगैरे काहीच करत नव्हता. खायचा पिचा मस्त गावात फिरायचा, पुन्हा माघारी यायचा. तिनं वाटलं काय तुम्हाला कळतं का नाही, आता घरचं थोडंही काम तुम्ही करत नाहीत. मग त्यानं सांगायचं, बरं का काम करत नाही म्हणते, मी लिंबाजी बाबा होईल. लिंबाजी बाबा म्हणजे कोण, एक मोठा मला डोंगर होता, अशी लिंबाची वगैरे झाडं होती, आणि तिथं मोठा मठ होता. त्या मठामध्ये एक महाराज असे होते, फक्त लिंबाचा पाला वाटायचे पाठ उठून, आणि त्याचा एक कप रस घ्यायचे आणि त्याच्यावर जीवन जगायचे. 10, 15, 20 वर्ष जगलेले फक्त कशावर, लिंबाच्या पाल्यावर. म्हणजे जेवण सकाळी नाश्ता नाही, चहा दुपारचा नाही, फक्त काय खायचा, लिंबाचा पाला वाटायचा आणि कप भर प्यायचा, आणि बस विठ्ठल विठ्ठल करत बसायचं. आणि मग महाराज तिथं रोज म्हणायचे, तुम्ही काम करत नाही, असं झालं, मी कसं जगायचं, कुठून आणायचं खायला. तिने सांगितलं, हो तू असं जास्त बडबड केली ना, मी लिंबाजी बाबाच होईल. तिला वाटायचं आता गपचूप खाते तर खाऊ द्या म्हणली. आता नाही काय करत ना, फक्त काय करते, जेवण करतात, नाही काम केलं तर चांगलं आहे ना, घरी तर घर राखायला तर राहते. पण जर हे गेलेच लिंबाजी बाबा झाले तर मग आपल्या पोरांचं कसं होईल, घरादाराचं कसं होईल, म्हणून हिला काळजी वाटायची. आणि बरेच दिवस गेले तिची मैत्रीण भेटली. आता मैत्रीण भेटाव्या, पण तिच्यासारखी भेटूच नाही मला भेटली. आणि तिनं सांगितलं, काय रे तुझा मालक तर नुसता गावातच फिरतो, आमचा मालक बघ बरं तिकडं किती काम करतो, आणि त्याला काय काम आहे का नाही, नुसतं चौकात बसतो, तिकडे असं झालं तिकडे असं झालं म्हणतो. तिनं सांगितलं, अगं मी त्यांना तसं म्हणले,
पण ती म्हणली मी लिंबाजी बाबाच होईल. आणि तिने सांगितलं लिंबाजी बाबा होईल म्हणजे लिंबाजी बाबा होणं एवढं सोपं आहे का? मग तिने सांगितलं तिला त्यांना हो म्हणल्यावर गेल्यावर काय करू? अगं माझा आई त्याला एक दिवशी म्हणायचं जा निघून आणि हो लिंबाजी बाबा. आणि मग महाराज आता कुणाचे बोलायचे? मैत्रिणीचे. तिने तसंच काण्यात फसवलं, धाडस केलं, सांगितलं लिंबाजी बाबा व्हायचंय ना, तुम्ही काम करत नाही, असं नाही तसं नाही. त्यानं सांगितलं मी लिंबाजी बाबा आताच होईल. आणि तिने सांगितलं आताच निघा उठा. आणि भाकर वाढलेली होती महाराज, दिलं ना हाकलून तुम्ही लिंबाजी बाबाच. आणि मग महाराज गेले ते डोंगरावर. आता दुपारी झाल्यानंतर त्यांचं ते पेलेलं होतं, जाऊस तर करूस तो दिवस मावळला. मावळल्यानंतर संध्याकाळी ते भजन बिजन झालं त्यांचं आणि झोपले पहाटे उठले. आता पहाटे उठल्यावर इथं काय होतं दररोज? गरम पाणी. तिथं कशाचं गरम पाणी? डोंगरावर ते महाराज साधं उठायचे गार पाणी, चला उठा भक्तजन. आणि मग काही भाविक होते राहणारे, उठायचे की आंघोळ करायचे. आणि मग महाराज मी केले तर आंघोळ गार पाण्यानं. आणि पुन्हा मग महाराज ते देवाची देवपूजा वगैरे झाल्यावर वाटला ना पाला आणि सांगितलं द्या प्रसाद द्या सगळ्यांना. कशाचा? लिंबाच्या पाल्याचा. इथं गरम गरम चपाती खायला दररोज, म्हणजे चपाती उलटली की टोपल्यात नाही जायचं ताटात. अशी खाणाऱ्याला लिंबाचा पाला कसा आवडलो? आणि मग महाराज दिला, एकच गोट घेतला. त्याला पहिले दिवस आठवले, वा म्हणला इकडे वाट नाही झालेली चांगलं. आणि मग महाराज दिवस मावळेपर्यंत दुसऱ्या दिवशी थांबला. एक दिवस अन्न नाही, कसं तरी झाला, थरथर कापू लागला. दुसऱ्या दिवशी 10-11च्या वेळेस गावातली जनावर चरायला येत होती आणि त्याची बी म्हैस होती एक राखोळी एक लावली. आणि मग महाराज त्या म्हशीजवळ आला आणि म्हशीचं शेपूट धरलं. कुणाचं? म्हशीचं. आणि दिवस मावळता जनावर चालली आणि तसंच शेपटी धरून कुठे गेला? आगा म्हशी आणि मला कुठं नेश. आता म्हैस कुठे जाणार? त्याच्याच घरी जाणार ना. आणि गेली घरी. सांगितलं झाले का लिंबाजी बाबा? आले का घरी? त्यानं सांगितलं मी येत नव्हतो, त्या म्हशीने मला आणलं. कुणी आणलं? म्हणजे मग महाराज त्याला काय अर्थ होते? मोहमाया. त्याने जर असं ठरवलं असतं तिथं साधू राहत होते, पण तसंच राहिलं. त्याला राहणे इतकं काय नव्हतं, त्याच्याकडे वैराग्य नव्हतं. म्हणून संसार जगत असताना, संसारामध्ये राहत असताना जर वैराग्य असेल किंवा आपल्या ठिकाणी मोह नसेल तर मग महाराज नाथ महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती हे का गुंतवणी राहती. ते गुंतन का राहत नाही? कारण त्यांच्या ठिकाणी मोहच नसतो. त्यांना उद्याची काळजीच नसते, उद्या काय होईल, जे होईल ते होईल. आणि मग महाराज असं असल्यामुळे नाथ महाराज म्हणतात आपल्याही जीवनातलं दुःख घालवायचं असेल ना तर आपण संसारामध्ये गुंतून राहू नका, संसार मोठा करा. मी मगच सांगितलं आपल्या घरामध्ये एक तर सोनं असावं, पण मग महाराज ते तीळ मात्र सोन्याचा त्याचा काय नसावा? मोह नसावा. आपल्याकडे टन नाही, एकच तोळा असतं. किती? एकच. त्यातलं बी निम्म 50% असं नसतंय, खरंच असतंय. पण मग महाराज त्याचा एवढा मोह काय काय मरतात आणि पुढच्या जन्मामध्ये साफ होऊन त्या सोन्यापाशी. तुम्हाला माहित नाही महाराज असे पूर्वीचे जर तुम्ही वाडे पाहिले ना, जुने वाडे त्या पैठण तालुक्यामध्ये तिकडं जुने वाडे, जुन्या वाड्यामध्ये काय असतं? पूर्वीचे लोक बँका वगैरे काय नव्हतं ठेवायला, सोनं कमवायचे आणि पुरून ठेवायचे. आणि मग महाराज मरायच्या वेळेस सांगतच नव्हती, कारण सोनं कोणाचं आहे? माझं आहे म्हणून ठेवलेलं. आणि मग महाराज मरताना मग सोनं करून मरायचं आणि मेल्यानंतर मग महाराज ते साफ होतात पुढच्या जन्मात आणि त्या सोन्यापाशी येऊन. बघा तुम्ही उदाहरण, सोन्याच्या ठेव्यावर काय असतात? साफ होतात का? कारण त्याच्या मनात सोनच बसलेलं असतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात तुम्ही जसा जसा मोह संसारात जाताना मुक्ती मिळणार नाही. मला सांगा सोनं गळ्यात असलं नसलं काय फायदा? माझ्या गळ्यात सोनच नाही जन्मले बघ आहे का? पण महाराज सोन्यावरून पिवळी माळ आहे का नाही? पण मग महाराज सोनं असलं काय नसलं काय? सोनं असल्यावर पोट भरतं असं असतं का? तसं असेल तर मग उद्यापासून मी 1-2 तोडे घालतो, म्हणजे जेवायची चिंताच नाही हो. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही असा संसारामध्ये, पण संसाराचा मोह धरू नका. म्हणून नाथ महाराज म्हणतात की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवून राहती. मग तुम्ही कसं असावं? पक्षासारखं असावं. महाराज उलट म्हणायचं मला काय करायचंय? मरायचंय. मला म्हणायचं उलट, लोकांना म्हणायचं माझी किती कुठं दिली देवाने, वरले तोंड नाही आतनं म्हणायचं अंतकरणामातून. महाराज आपण संसारात अडकतो असं नाही हो. नवनाथ संप्रदायामध्ये, नाथ संप्रदायामध्ये जर पाहिलं तर महाराज मच्छिंद्रनाथ आद्य गुरु सगळ्या नवनाथांचे, कारण मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला, भगवान शंकरांनी बोध मच्छिंद्रनाथाला केला, तिथून परंपरा सुरू झाली. आणि महाराज ते मच्छिंद्रनाथ श्री राज्यात जाऊन अडकले का नाही हो? मच्छिंद्रनाथ कुठे गेले? श्री राज्यामध्ये गेले आणि तिथं जाऊन लग्न केलं. कुणी?
संन्यासी संन्यासी मच्छिंद्रनाथ फिरता फिरता श्री राज्यात गेले. त्यांना मिनीनाथ त्यांचाच मुलगा आहे तो मच्छिंद्रनाथाचा. आणि ते अडकले. मग आपण अडकणार का नाही? अहो महाराज ज्यांनी तपश्चर्या केली, अंगावर वस्त्र नाही, आणि महाराज अखंड 12-12 वर्ष तपश्चर्या करून संपूर्ण राज्य फिरत फिरत जात असताना त्यांना मोह झाला का नाही? महाराज मोह झाला. शेवटी गोरक्षनाथ महाराजांना म्हणजे गुरुला सोडवायला कोण गेला? शिष्य गेला. शिष्य, त्या शिष्याचं नाव गोरख आहे. आणि गोरक्षनाथ महाराज गेले. कुठे गेले? श्री राज्यामध्ये. पण जायचं तर महाराज असा नियम होता, जो कोणी पुरुष जाईल तो स्त्री होत होता. आपण पुरुष जर तिथे गेला तर स्त्रीच होत होता, कारण स्त्री राज्य होतो. पण मग महाराज हे गोरक्षनाथांना कळाल्यानंतर गोरक्षनाथांना वाटलं आपले गुरु तर 12 वर्ष झाला आपण ओळखतोय, सापडणार. मग अंतर्दृष्टीनं पाहिलं, कुठं विचारलं तर महाराज एक जण साधू भेटल्यानंतर सांगितलं, अरे काय तुझ्या मच्छिंद्रनाथाचं सांगतो, तिथं तो श्री राज्यात जाऊन तो संपत्ती सत्ता ऐश्वर्य भोगू लागलाय, आणि तो काय तुझा गुरु होय? असं म्हणतात. महाराज राग आला, माझ्या गुरुला मी आणणार इथं, असं म्हणून महाराज गेले, रूप बदलून गेले आणि ढोलकी घेतली आणि ढोलकीतून आवाज काढला, चलो मच्छिंद्र गोर काया, चलो मच्छिंद्र गोर काया. आणि मग महाराज जसे जसे बोल काढतील तसं तसं त्यांच्या लक्षात आला, अरे हा तर आपला शिष्य आहे गोरक्षनाथ, आणि हा न्यायला आलाय. त्याने सांगितलं आत्ताच्या आत्ता गुरु महाराज तुम्हाला यावं लागेल. म्हणजे महाराज शिष्यानं कुणाची सुटका केली या मोहातून? गुरुची. गुरुची. मग तुम्हाला ना आम्हाला सोडून का हो? मग तुम्ही म्हणता जाऊ दे, कशाला सांगितलं मग इतक्यावर, एवढा वेळ वाया कशाला घालवला? पण मग महाराज मोह सुटणार नाही असं नाही. सुटणार का नाही मोह? सुटतो महाराज. पण महाराज त्या मोह सुटण्यासाठी एखादा आपल्याकडे संत कृपा करणारा असला पाहिजे, एखादा देव, एखादा भगवंत आपल्याकडे असा असला पाहिजे की महाराज त्या भगवंताने आपल्यावर कृपा करावी. म्हणून महाराज नाथ महाराज म्हणतात, ते का गुंतवणी राहते, ते काय गुंतवणी राहत असतात का? म्हणून तैसे असावे संसारी, अभंगाच्या दुसऱ्या चरणावर.